नमस्कार. आपण पुणे रिव्हर रिवायवल तर्फे हे बुधवारचे वेबिनार्स घेत असतो, वेन्सडे वेबिनार म्हणून. मुख्यतः आपण नदी, झाडं, पर्यावरण या विषयावरती वेबिनार्स घेतो, पण ते आपण थोडंसं व्यापक केलेलं आहे आणि त्याच्याबरोबर आपण बऱ्याच वेळेला सार्वजनिक वाहतूक आणि अशा इतर विषयांवरही घेतलेले आहेत. तसंच आजचा आपला जो विषय आहे ते म्हणजे ऊर्जेबद्दल आणि ऊर्जेच्या वेगळ्या वेगळ्या साधनांबद्दल आपण आज बोलणार आहोत. पण त्याच्या आधी महत्त्वाचं म्हणजे मुळे काठी औंध बाणेर परिसरामध्ये 689 वृक्ष हे बाधित होणार आहेत. म्हणजे काही कापले जाणार आहेत आणि काही ट्रान्सप्लांट करणार आहेत. दुसरे ठिकठिकाणी लावले जाणार आहेत. पण ते पण ती एक धूळफेकच असते, कारण की आपल्याकडे ज्या वृक्षांचं पुनर्रोपण होतं त्यातले 40% सुद्धा जगत नाहीत, हे आपल्याला माहिती आहे. तर त्याच्यामुळे त्याच्याबद्दल बऱ्याच, मला वाटतं हजारोहून जास्त नागरिकांनी त्याच्यावर आक्षेप घेतले होते, पत्र लिहिले होते, मेल्स लिहिल्या होत्या आणि आता त्याची सुनावणी आहे. अ, परवा शुक्रवारी 20 तारखेला दुपारी 4 वाजता औंधचं वॉर्ड ऑफिस आहे पीएमसीचं. तर तिथे आपण शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहूया आणि आपल्याला तिथे विरोध करण्याची आणि प्रश्न विचारण्याची ही शेवटची संधी आहे. त्यामुळे आपण शेकड्यांच्या संख्येने तिथे जाऊया आणि प्रश्न विचारूया. त्यांनी ते बरोबर अशी संधी साधलेली आहे की गुरुवारची उद्याची सुट्टी आहे. मग शनिवार रविवारची सुट्टी आहे. त्यामुळे काही लोक गावाला जातील आणि कमी लोक प्रश्न विचारायला येतील, असे त्यांची अटकळ दिसते आहे. पण आपण जास्तीत जास्त संख्येने जाऊया. दुसरी एक गोष्ट म्हणजे राममुळा संगमाच्या इथे बरेच नागरिक येऊन जीवित नदीबरोबर काम करतात आणि नदीसाठी तिथे काही ना काही वेगळे वेगळे कार्यक्रम होत असतात. तिथे गेल्या आठवड्यापासून आग एक दोन दिवस लागली का लावली, हा एक वेगळाच प्रश्न आहे. पण त्यामुळे तिथे आपण श्रमदान करतो आहोत रविवारी सकाळी 7:30 वाजता, की आग लागलेल्या झाडांना बादलीनी जरा पाणी घालणं, झाडाझुडपांना, आणि त्यांना जगवायचा प्रयत्न करणं, असा तो एक भाग आहे. तर दुसरी माझी जास्तीत जास्त लोकांना विनंती आहे की रविवारी सकाळी 7:30 वाजता राममुळा संगमाच्या इथे या आणि तुम्ही जितकं सहकार्य करू शकाल तितकं सहकार्य करा. तर मी आता माझा स्क्रीन शेअर करणं बंद करते आणि प्रियदर्शिनीकडे वळते. मला वाटतं प्रियदर्शिनी कर्वे ओळख करून देण्याची गरज नाहीये सगळ्यांना. समुचितचं काम किंवा पर्यावरणाच्या बद्दलचं काम आणि लेटली पुणे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचा व्हिडिओ याच्यामुळे प्रियदर्शिनी भरपूर लोकांना माहिती आहे. तर मी जास्त वेळ न घेता आपण आजच्या वेबिनार कडे वळूया. धन्यवाद. आवाज येतोय ना माझा? येतोय. ओके. मी स्क्रीन शेअर करते. ओके. नमस्कार सगळ्यांना. मी मराठीमधनं बोलणार आहे. माझ्या स्लाइड्स मात्र इंग्रजीमध्ये आहेत. मी वेगवेगळ्या वेळेला PRRच्या वेबिनारमध्ये वेगवेगळ्या टोप्या घालून आलेली आहे. तर आज मी समुचित एन्व्हायरोटेक आणि क्लीनर कुकिंग कोएलिशन ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे, ज्याच्या संस्थापकांमध्ये मी आहे. तर ह्या दोन संस्थांसाठी काम करताना जे काही ज्ञान मिळालेलं आहे, ते थोडक्यात मांडणी करणार आहे. मुख्य प्रश्न हा आहे की अचानक ह्या युद्धामुळे LPGची टंचाई निर्माण झाल्यामुळे स्वयंपाकघरातलं ऊर्जा स्वातंत्र्य हा विषय ऐरणीवरती आलेला आहे. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट, माझ्या आता गेली 20-25 वर्ष मी या क्षेत्रात काम करते, तेव्हा माझ्या लक्षात आलं की जरी आपण स्वयंपाकाची ऊर्जा असं म्हणत असलो, म्हणजे कुकिंग एनर्जी हा शब्द वापरला जात असला, तरी घरामधल्या सर्व प्रकारच्या उष्णतेच्या गरजा अशा दृष्टीने याच्याकडे पाहिलं पाहिजे. आणि ह्या विषयाला अनेक पैलू आहेत. याला काही सामाजिक पैलू आहेत, आर्थिक पैलू आहेत आणि पर्यावरणाचेही पैलू आहेत. एक गोष्ट महत्वाची म्हणजे अजूनही अगदी विकसित देशांमध्ये सुद्धा, म्हणजे सर्व जगभरातच
स्वयंपाकघराची प्रमुख जबाबदारी ही त्या घरातल्या स्त्रीवरती किंवा स्त्रियांवरती आहे असं मानलं जातं. आणि त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणारी ऊर्जा गोळा करण्याची किंवा इंधनं गोळा करण्याची जबाबदारी ही पण प्रामुख्याने तिच्याच डोक्यावरती येते. याला एक आर्थिक आयाम असा आहे की स्वयंपाक करण्यासाठी वापरलं जाणारं साधन, ह्याची एक किंमत द्यावी लागते. आणि त्याचबरोबर रोज ह्या साधनाचा वापर करून स्वयंपाक करण्यासाठी जे इंधन विकत घ्यावं लागतं त्याचीही किंमत द्यावी लागते. आणि हे पैसे कोण देतं आहे, म्हणजे घराच्या पातळीवरती हे खिशातनं जात आहेत, ह्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. स्वयंपाक ही एक म्हणजे जगण्यासाठी आपल्याला खाणं आवश्यक आहे आणि माणसं अन्न शिजवून खातात. त्यामुळे शासनाची पण ही एक गरज निर्माण होते की सगळ्या लोकांना परवडेल अशा किमतीमध्ये स्वयंपाक करण्यासाठी ऊर्जा आणि अन्न सुद्धा उपलब्ध व्हायला हवं. त्यामुळे याच्यामध्ये एक सबसिडीजचा पण भाग येतो. आणि सगळं स्वयंपाक घराचं अर्थकारण किंवा घरातल्या उष्णतेच्या गरजा पुरवण्याचं अर्थकारण हे थोड्या वेगळ्या पद्धतीने त्याच्याकडे बघावं लागतं. पर्यावरणाचा विचार केला तर ह्याच्यामध्ये तुम्ही कुठल्या इंधनावरती स्वयंपाक करता आहात, म्हणजे कुठलं इंधन वापरतात आणि ते कुठल्या वापरतात, म्हणजे इंधन अधिक साधन ही जी जोडी आहे त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. की आपण स्वयंपाक करताना किंवा पाणी तापवताना किंवा पाणी उकळताना किंवा घर उबदार ठेवण्यासाठी वेगवेगळ्या वेळेला ही साधनं वापरावी लागतात. तर त्याच्यामध्ये घरामध्ये हवेमध्ये प्रदूषण होणार आहे की नाही, हे आपण कुठलं इंधन अधिक साधन ही जोडी वापरतो त्याच्यावर अवलंबून असतं. काही इंधनांसाठी पर्यावरणाचा म्हणजे विशेषतः जंगलतोड होते किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे असं पण काही इंधनांच्या बाबतीमध्ये दिसून येतं. क्लायमेट चेंज म्हणजे जागतिक वातावरण बदल, ह्याच्याशी सुद्धा ह्या स्वयंपाकाच्या ऊर्जेचा प्रश्न जोडलेला आहे. कारण काही इंधनांच्या वापरातून आपण ग्लोबल वॉर्मिंग किंवा जागतिक तापमान वाढीमध्ये भर घालत असतो. तर हे वेगवेगळे आयाम ह्या सगळ्याला आहेत. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आपल्या स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करण्यासाठी उष्णता लागते, त्याचबरोबर म्हणजे आपण भारताचा जर विचार केला तर पाणी तापवणं आंघोळीसाठी ही पण एक महत्वाची गरज आहे. आणि पाणी उकळणं म्हणजे पिण्याचं पाणी हे शुद्ध स्वरूपात मिळत नसल्यामुळे ते उकळून प्यावं लागणं ही सुद्धा एक गरज आहे. आणि काही भारताच्या काही भागांमध्ये हिवाळ्यामध्ये विशेषतः घर उबदार ठेवण्यासाठी सुद्धा उष्णतेची गरज पडते. आणि ह्या सगळ्या गोष्टींना कडे एकत्रितरित्या आपल्याला खरं म्हणजे हाऊसहोल्ड थर्मल एनर्जी ह्या दृष्टीने या विषयाकडे बघणं आवश्यक आहे. पण कुकिंग एनर्जी ह्याच दृष्टिकोनातून ह्याकडे बघितलं गेलेलं आहे आणि त्याचेही काही परिणाम झालेले आपल्याला दिसतात. सर्वसाधारणतः भारतामध्ये स्वयंपाक आणि घरातल्या इतर उष्णतेच्या साधनांसाठी जे वेगवेगळे बदल होत गेलेले आहेत त्याचा थोडक्यात आढावा इथे या स्लाइडवरती घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि प्रत्येक वेळेला हे बदल करताना काही वेगळी उद्दिष्ट पण समोर आलेली आहेत. 1960च्या दशकामध्ये तेव्हाची परिस्थिती अशी होती की सर्वसाधारणतः ग्रामीण भागात लोक चुलीवरती स्वयंपाक करायचे लाकूड फाटा वापरून. आणि शहरी भागाचं इंधन हे लोणारी कोळसा किंवा लाकडापासून केलेला कोळसा हे होतं. आणि त्या त्या कोळशाच्या पुरवठ्यासाठी मोठ्या प्रमाणावरती वृक्षतोड होते आहे. आणि आपण स्वतंत्र देशामध्ये आधुनिकतेकडे जायला हवं ह्या दोन विचारातून शहरी भागासाठी एलपीजी आणि केरोसिन ही दोन इंधनं त्यावेळेला आणली गेली. केरोसिन हे काही प्रमाणात ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्याचा प्रचार प्रसार केला गेला. पण मुख्यतः शहरातल्या श्रीमंतांसाठी की ज्यांच्याकडे घर आहे पक्क त्यांच्यासाठी एलपीजी, आणि जे गरीब लोक आहेत जे तात्पुरत्या घरांमध्ये राहतात त्यांच्यासाठी सोयीचं इंधन हे केरोसिन ह्या दृष्टीने याच्याकडे बघितलं गेलं.
त्याच्यात पुढे बदल होत गेले. म्हणजे केरोसिन च्या बाबतीमध्ये जगभरात असं संशोधन झालं की केरोसिनमुळे पण प्रदूषण होतं. ग्रामीण भागामध्ये केरोसिनचा वापर स्वयंपाकासाठी जितका झाला तितकाच घरातल्या सुनांना जाळण्यासाठी पण झाला. हे पण एक कटू वास्तव आहे. त्यामुळे हळूहळू केरोसिन ला असलेला जो शासनाचा पाठिंबा होता तो मागं घेतला गेला आणि एलपीजी हे मुख्यतः शहरांमधलं इंधन बनलं. पाणी तापवण्यासाठी जरी स्वयंपाक एलपीजी वर होत असला तरी पाणी तापवण्यासाठी बंब आणि मग त्याला लागणारं लाकूड वगैरे अशी जी व्यवस्था होती त्याच्यावरती सुद्धा हळूहळू एलपीजी वरती चालणारे गॅस गिझर किंवा गॅस हीटर आणि विजेवर चालणारे गॅस गिझर गॅस हीटर हे आले. आणि अशा पद्धतीने एकंदरीतच शहरात किमान मध्यमवर्ग उच्च मध्यमवर्गीय यांचं तरी लाकूड फाट्यावरचं अवलंबित्व पूर्णपणे संपलं. साधारण 1980च्या दशकात दोन कार्यक्रम ग्रामीण भागात राबवले गेले. एक म्हणजे सुधारित चुलीचा राष्ट्रीय कार्यक्रम आणि दुसरा बायोगॅसचा कार्यक्रम, एनपीआयसी आणि एनएनबीओएमपी. बायोगॅसचा जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये मॅन्युअर म्हणजे त्यातला जो एम आहे तो मॅन्युअर साठी म्हणजे बायोगॅसमधनं जी स्लरी बाहेर पडते ती शेतामध्ये वापरता येते ह्याचाही त्याच्यामध्ये समावेश होता. याच्या मागे उद्देश असा होता की शहरातला जरी लाकूड फाट्याचा वापर कमी झाला असला तरी ग्रामीण भागात तो चालूच आहे आणि जंगलतोडही होते आहे. शिवाय महिलांना लाकूड गोळा करण्यासाठी फिरावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ग्रामीण भागातल्या चुली कशा कमी करता येतील याच्यावरती ह्या सगळ्या कार्यक्रम केंद्रित होता. ह्या कार्यक्रमाची उद्दिष्ट पुढे बदलली. म्हणजे 80च्या दशकामध्ये लाकूड फाट्याचा वापर वाचवणं ह्याला प्राथमिकता होती. पण नंतर असं लक्षात आलं की ग्रामीण भागातल्या घरांमध्ये चुलीत जाळण्यासाठी झाडं कोणीच तोडत नाहीये. झाडं तोडली जात आहेत ती बांधकामासाठी तोडली जात आहेत, इतर कारखाने बांधण्यासाठी खाणकामासाठी तोडली जात आहेत. त्याचं जे लाकूड पडतं आहे ते घरांमध्ये जाळलं जातं आहे. त्यामुळे याच्या मागचा जंगलतोड थांबवण्याचा विचार मागं पडला. दरम्यानच्या काळामध्ये स्वयंपाकघरातल्या धुरामुळे महिलांच्या आरोग्यावरती काय परिणाम होतो याच्यावर बरंच संशोधन झालेलं होतं. त्यामुळे मग अचानक स्वयंपाकघरातला धूर कमी करणं आणि लाकूड फाटा गोळा करण्याचे कष्ट कमी करणं ह्याच्यावरती ह्या दोन्ही कार्यक्रमांचा फोकस आला. 2000च्या दशकाच्या सुरुवातीलाच हे बायोगॅसचा कार्यक्रम चालू राहिला पण सुधारित चुलींचा कार्यक्रम बंद केला गेला. पण तरी सुद्धा नंतरही त्याला वेगवेगळ्या देणगीदारांचं एक पाठबळ लाभत राहिलं. कारण यातून कार्बन क्रेडिट मिळवता येतात असा लोकांना शोध लागला की तुम्ही लाकूड फाट्याचा वापर जो जर 2 किलो होत असेल तो 1 किलोवर आणला तर तेवढं लाकूड वाचलं म्हणजे तेवढं कार्बन एमिशन वाचलं असं ते सगळं गणित करून कार्बन क्रेडिट्स मिळवण्यासाठी सुधारित चुलींचा वापर असे कार्यक्रम राबवले गेले आणि त्याला हा महिलांच्या आरोग्याचा विषयही जोडलेला होता. शहरी भागांमध्ये पाणी तापवण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याचा प्रचार प्रसार साधारणपणे 2000 पासून सुरू झाला आणि तो आजतागायत चालू आहे. त्याच्यामध्ये त्याच्या मागे सुद्धा कार्बन एमिशन कमी करणं हा एक उद्देश होता आणि इथे माझं ऍक्च्युअली चुकलेलं आहे लिहायला पण आधुनिकीकरणाकडे जाणं ह्याचाही त्याच्या मागे एक उद्देश होता. मग 2016 पासून पुढे जास्ती जोरात पण खरं म्हणजे त्याच्या आधी एलपीजीचा प्रचार प्रसार ग्रामीण भागातही करण्याचे प्रयत्न सुरू झालेले होते. पण याला उज्ज्वला योजना जी आहे त्याला 2016 नंतर जास्ती जोर मिळाला. ह्याच्यामध्ये लोकांना स्वयंपाक करायला सोपं असं साधन आणि ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा एक आकांक्षा आहे आधुनिकतेची त्याचाही ह्याच्यामध्ये वाटा होता आणि स्वयंपाकघरातला धूर अर्थातच कमी करणं ह्याच्यावरती भर होता. अलीकडे आपण बघतोय की शहरी भागात मुख्यतः लोकांनी पाईप्ड नॅचरल गॅस म्हणजे नळातनं जो नैसर्गिक वायू स्वयंपाकघरात आणला जातो तो एलपीजीचे सिलेंडर आणि वीज ह्याचा वापर करावा ह्या दृष्टीने धोरणं राहिलेली आहेत. आणि त्यातून अधिकाधिक आधुनिक स्वयंपाकघराकडे ही विशेषतः शहरी भागातल्या घरांची वाटचाल चालू झालेली आपल्याला दिसते. तर आजचं सर्वसाधारण चित्र जर आपण बघितलं तर ते असं आहे की ग्रामीण भागातले जे गरीब लोक आहेत ते मुख्यतः लाकूड वापरतात, काडी कचरा वापरतात,
एलपीजीचं कनेक्शन पोचलेलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे सिलेंडर आहे, तो थोडाफार वापरला जातो आणि भारताच्या काही भागात अजूनही केरोसिन उपलब्ध आहे. ग्रामीण भागातला जो काहीसा श्रीमंत वर्ग आहे तो एलपीजी कडे बराचसा गेलेला आहे. त्यांच्याकडे बायोगॅस प्लांट सुद्धा आहेत. पण लाकडाचा आणि काडी कचऱ्याचा वापर चालूच आहे आणि विजेचा वापरही स्वयंपाकघरांमध्ये सुद्धा होताना दिसतो. इंडक्शनच्या शेगड्या सुद्धा आता ग्रामीण भागामध्ये दिसतात. शहरातला जो गरीब वर्ग आहे तो मुख्यतः एलपीजी, काही ठिकाणी केरोसिन, लाकूड फाटा आणि जे काही जाळता येईल असा कचरा ह्याचा वापर करतायत असं आपल्याला दिसतं. आणि जो श्रीमंत वर्ग आहे तो एलपीजी, पाईप नॅचरल गॅस, वीज आणि मुख्यतः पाणी तापवण्यासाठी सौर ऊर्जा ह्याकडे गेलेला आहे. म्हणजे कुठल्याही घरामध्ये आपण बघितलं तर उष्णतेच्या गरजा भागवण्यासाठी ह्याला स्टोव्ह स्टॅकिंग असं म्हणतात. म्हणजे मल्टिपल एनर्जी डिव्हायसेस आर बिंग युज्ड. अनेक साधनांचा वापर होतो आहे उष्णता मिळवण्यासाठी. आता याच्यामध्ये गमतीचा भाग असा आहे की ग्रामीण स्वयंपाकघरात काय चाललंय हे जर आपण बघितलं तर एकच पारंपरिक चूल आहे आणि त्याच्यावर स्वयंपाकही केला जातो, पाणीही तापवलं जातं, पाणी उकळवलं जातं, आणखी काही अन्नधान्याचं प्रोसेसिंग करण्यासाठी, वाळवण्यासाठीही त्या चुलीचा वापर होतो. शिवाय घर उबदार ठेवण्यासाठी त्याच चुलीचा वापर होतो. म्हणजे ही सगळी कामं ही एकाच चुलीमधनं येत असतात. याच्या उलट शहरी स्वयंपाकघरात किंवा शहरी घरात आपण बघितलं तर वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळी साधनं वापरली जातात. तर हा एक फरक दोन ह्या ग्रामीण आणि शहरी भागामध्ये आपल्याला झालेला दिसतो. ग्रामीण भागामधल्या चूल गरम होते ह्याच्याकडे वैज्ञानिक नेहमीच चुलीत उष्णता वाया जाते अशा दृष्टिकोनातून बघत आलेले आहेत. परंतु आपण जर महिला चूल कशा वापरतात हे बघितलं तर आपल्या लक्षात येईल की त्या गरम चुलीवरच अन्नाची भांडी ठेवली जातात, कारण त्या उष्णतेचा वापर करून ते अन्न टिकवलं जातं. कारण त्यांच्याकडे काही फ्रीज नाहीये. त्यामुळे गार करून अन्न टिकवणं हे जे शहरी भागात केलं जातं त्याच्या उलट उष्णतेचा वापर करून अन्न टिकवणं हे ग्रामीण भागात केलं जातं. हा एक अत्यंत महत्वाचा उपयोग चुलीचा आहे ज्याच्याकडे चुलीच्या संशोधकांनी दुर्लक्ष केलेलं आहे बराच काळ. तर ह्यात गंमत अशी झालेली आहे की आज आपण जर बघितलं तर ग्रामीण भागात एलपीजीचा वापर फार प्रमाणात होतो आहे. जो एलपीजी शहरात आणि ग्रामीण भागात पुरवला जातोय तो भारताबाहेरनं येतो आहे याची आत्ता आपल्याला जाणीव झालेली आहे. आणि त्याच्यामुळे पूर्वी जे त्यांचं ऊर्जा स्वातंत्र्य होतं की त्यांच्या आसपासच्याच परिसरात त्यांना इंधन मिळत होतं ते स्वातंत्र्य आता कमी झालेलं आहे. याच्या उलट शहरी स्वयंपाकघरामध्ये आज आपल्याला मुख्यतः पाईप नॅचरल गॅस जो भारतामध्येच तयार होतो आहे आणि म्हणून त्याच्यावरती ह्या युद्धसज्जन परिस्थितीचा काही परिणाम झालेला नाहीये, आणि वीज बनवण्यासाठी सुद्धा आपण काही आयात केलेली इंधनं मोठ्या प्रमाणात वापरत नाही आहोत. त्यामुळे विजेचीही टंचाई निर्माण झालेली नाहीये. त्यामुळे शहरी स्वयंपाकघरामध्ये निदान तात्पुरतं का होईना ऊर्जा स्वातंत्र्य आलेलं आहे, पण ग्रामीण भागात जे होतं ऊर्जा स्वातंत्र्य ते दूर केलं गेलेलं आहे. तर यात काही प्रश्न निर्माण होतात की ग्रामीण भागामधला जो काडी कचऱ्यावर जर स्वयंपाक होत असेल तर तो एक रिन्युएबल रिसोर्स होता, म्हणजे नवीकरणीय रिसोर्स होता. त्यातून आपण त्यांना एलपीजी कडे ढकलायचा प्रयत्न करतो की जो नॉन रिन्युएबल म्हणजे फॉसिल एनर्जी रिसोर्स आहे. आज आपल्याला असं दिसतं की लाखो घरं ही एलपीजी वरच स्वयंपाक करतायत, त्यांना दुसरा काही पर्याय उरलेला नाहीये. आणि एलपीजी हे पेट्रोलियम च्या रिफायनिंग मधला एक बाय प्रॉडक्ट आहे. सगळं जग जर आज म्हणतंय की आम्हाला पेट्रोलियमचा वापर थांबवायचा आहे तर मग पुढच्या काळात एलपीजी कुठून येणार आहे? का फक्त एलपीजी बनवण्यासाठी पेट्रोलियम रिफायनरीज चालू राहतील का? असे अनेक प्रश्न ह्याच्यामध्ये आहेत. स्वतः गोळा करून आणलेल्या आणि त्यामुळे काही अंशी फुकट असलेल्या, कारण वेळाची किंमत असते पण तरी सुद्धा की उचलून पैसे द्यावे लागत नाहीत अशा इंधनापासून
पैसे द्यावे लागतायत आणि जो भरपूर वजनदार आहे अशा एलपीजी सिलेंडरकडे गेल्यामुळे ग्रामीण भागातल्या स्वयंपाकघरातल्या ऊर्जेवरती जो स्त्रियांचा ताबा होता तोही आता सुटला. कारण त्यांना पुरुषांवर अवलंबून राहावं लागतं की कुणीतरी मोटरसायकलवर जाईल आणि भरलेला सिलेंडर घेऊन येईल आणि त्याच्यासाठी पैसे देईल. कारण तिथे काही घरपोच सिलेंडर दिला जात नाही. त्यामुळे घरातल्या ज्या ह्या जेंडर डायनॅमिक्स मध्ये फरक बदल झालेला आहे त्याचाही कोणी फारसा विचार केलेला नाही. काही ठिकाणी वेडी बाभूळ आहे किंवा इतर अशी काही झाडं प्रचंड पसरलेली आहेत आणि केवळ ग्रामीण भागात त्या लाकडाचा वापर स्वयंपाकासाठी होत होता म्हणून त्यांच्या पसरण्यावरती नियंत्रण होतं. तेही आता नाहीसं झालेलं आहे. त्यामुळे एक वेगळीच समस्या काही भागांमध्ये निर्माण झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आम्ही काही जण करत होतो आणि आम्हाला असं वाटत राहिलं की शहरी भागाचाही प्रश्न सुटलाय असं आपण म्हणू शकत नाही. कारण एलपीजी हे तात्पुरतं इंधन आहे. आपल्याला शहरी आणि ग्रामीण ह्या दोघांसाठीही नवीकरणीय ऊर्जेकडे, रिन्युएबल एनर्जीकडे जाण्याची साधनं शोधली पाहिजेत की ज्याच्यामुळे महिलांच्या आरोग्यावरती धुराचा जो परिणाम होतो तोही टाळता येईल. त्याचबरोबर वातावरणात जो ग्रीन हाऊस गॅसेस जात आहेत, कार्बनचं उत्सर्जन होतं आहे तेही टाळता येईल. ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला एकत्र साधता आल्या पाहिजेत. यासाठी आम्ही काही समविचारी लोक एकत्र आलो आणि गेली काही वर्ष आम्ही मुख्यतः शहरी स्वयंपाकघरांमध्ये कुकिंग फॉर क्लायमेट म्हणजे एलपीजी असला तरीही तुम्ही नवीकरणीय ऊर्जेचा वापर करा ह्यासाठी काही सेशन्स घ्यायला सुरुवात केली. ज्याच्यामध्ये लोक येतात, त्यांना ही सगळी साधनं दिसतात, ती कशी वापरली जात आहेत हे समजून घेत असतानाच त्याच्यावर स्वयंपाकही शिजतो आणि मग आपण सगळे मिळून ते जेवण करतो. अशा प्रकारचा हा एक इव्हेंट आम्ही तयार केला आणि बराच काळ आम्ही हे इव्हेंट्स घेत होतो. काही कारणांनी कोविडमुळे त्याच्यात खंड पडला. मग जागेची उपलब्धता, वेळाची उपलब्धता यामुळे खंड पडत गेला. तरी जेव्हा संधी मिळेल तेव्हा ह्याचं आयोजन आम्ही करत असतो. तर याच्यामध्ये आत्ता मी जे इथे चित्र तुम्हाला दिसत आहेत ही सगळी हातवाही म्हणजे आपल्याला इकडून तिकडे उचलून नेता येतील अशी ऊर्जा साधन आहेत. मी फोटो फक्त अशाच साधनांचे दाखवलेले आहेत इथे जी मी स्वतः त्याचा विकसित करण्यात भाग घेतलेला आहे. मी स्वतः ही साधनं विकसित करण्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि इतरही अनेक साधनं आहेत पण मी मुद्दाम फोटो दाखवत नाहीये, त्याचा उल्लेख केलेला आहे. तर आपल्याला साधी लाकडावर चालणारी इकडे तिकडे उचलून नेता येईल अशी शेगडी आहे ज्याच्यामध्ये धूर कमी होतो आणि इंधनही कमी लागतं कारण त्याच्यात आम्ही उष्णतारोधक विटांचा वापर केलेला आहे आणि हवेचा जास्ती पुरवठा कसा होईल जळणाऱ्या लाकडाला याच्यावरती काही युक्त्या योजलेल्या आहेत. त्याखेरीज ज्याच्यामध्ये लाकूड फाटा, काडी कचरा, पालापाचोळा, नारळाच्या करवंट्या असे पदार्थ वापरता येतील त्याचा ह्या घन स्वरूपात असलेल्या इंधनांना तापवून त्याच्यातनं ज्वलनशील वायू बाहेर येतो आणि हा गॅस जो आहे हा गॅस वरच्या बाजूला जळतो. अशा प्रकारची ही दोन साधनं आहेत. एक लहान आहे जे घरगुती किंवा छोटंसं अंगण असेल त्यातल्या काडी कचऱ्यासाठी वापरता येऊ शकतं आणि हे जे मोठं आहे हे पहिल्यांदा आम्ही शेकोटी म्हणून हे डिझाईन विकसित केलं. पण मग लोकांचीच मागणी आल्यावरती त्याच्यावर बार्बेक्यू करता येईल अशी रचना केली आणि आत्ताच्या परिस्थितीमुळे त्याच्यावर भांडं ठेवून स्वयंपाकही करता येईल अशा प्रकारची ही रचना आहे. तर याच्यामध्ये एखाद्या अंगणवाडीचा किंवा माध्यान्ह भोजनाचं जे स्वयंपाकघर आहे किंवा कुठल्याही संस्थेमध्ये जिथे एकच पदार्थ मोठ्या प्रमाणामध्ये शिजवला जातो तिथे अशा प्रकारच्या शेगड्या वापरता येऊ शकतात. त्याखेरीज कोळशावरती चालणारा वाफेचा कुकर हे आमचं सगळ्यात लोकांना माहीत असलेलं आणि लोकप्रिय असं साधन आहे जे घरगुती वापरासाठी आहे. त्याला लागणारा कोळसा हा काडी कचऱ्यापासनं, वाया जाणाऱ्या लाकडापासनं, करवंट्यांपासनं कसा तयार करायचा याचंही तंत्र आम्ही विकसित केलेलं आहे आणि त्याचंही आम्ही प्रशिक्षण देतो. आज निदान पुणे शहरात तरी ह्या कुकर
कुकरसाठी लागणारं इंधन आम्ही पुरवू शकतो आहोत. जर इतर गावांमध्ये लोकांना वापरायचे असतील हे कुकर, तर त्यांना आधी आपल्याला साधा कोळसा, लाकडी कोळसाही याच्यामध्ये चालतो, पण जर आपण काडी कचऱ्यापासून कोळसा केला तर तो जास्ती पर्यावरणपूरक आहे. तर त्याचा आपल्याला सप्लाय होऊ शकतो की नाही याची खात्री करून घ्यावी लागते. याच्यामध्ये कुकरच आहे हा, त्याच्यात पाणी घालून डाळ भात भाजी असा स्वयंपाक शिजवता येऊ शकतो, किंवा जो कुकरचा डबा आहे त्याच्यामध्ये थेट काय भाज्या घालून पुलाव किंवा बिर्याणी, मांसाहारी पदार्थही याच्यामध्ये चांगले शिजतात. 3 पदार्थ किंवा एक पदार्थ जे काय आपल्याला शिजवायचं आहे ते याच्यामध्ये लावून शेगडी पेटवून खाली ठेवली की साधारण तासाभरामध्ये तिन्ही पदार्थ शिजतात. पण आपल्याला तिथं थांबावं लागत नाही, कारण एकदा कोळसे पेटले की घराला कुलूप लावून आपण बाहेर जाऊ शकतो. आपली सगळी इतर कामं करून येईपर्यंत गरम जेवण तयार असतं. झाकण उघडलं नाही तर 2-3 तास अन्न गरम राहतं. तर ह्याच्यामध्ये म्हणजे स्लो कुकिंग ऍट लो टेम्परेचर, कमी तापमानाला आणि मंद गतीने शिजल्यामुळे ह्याच्यात पदार्थांची चव चांगली राहते. आणि तसं असूनही, म्हणजे मंद गतीने शिजत असूनही स्वयंपाक करणाऱ्याचे मात्र वेळ वाचतो आहे. कारण तुम्ही गॅसवर जर कुकर ठेवलेला असेल तर तो गॅस बंद करण्यासाठी आपल्याला तिथं थांबावं लागतं. इथे आपण कोळसा आपण संपून जाणार आहे आणि नंतर वाफेवरती अन्न गरम राहणार आहे. त्यामुळे एकदा ही शेगडी सुरू झालं ह्या कुकरचं काम, की आपल्याला तिथे थांबायची गरज नसते. त्यामुळे स्वयंपाक शिजण्याला वेळ जास्ती लागत असूनही स्वयंपाक करणाऱ्याचा वेळ वाचवणारं असं हे साधन आहे. ह्याच्या खेरीज गेल्या काही वर्षांमध्ये पंखा किंवा ब्लोअर असलेल्या शेगड्या बाजारामध्ये विविध प्रकारच्या डिझाईनच्या उपलब्ध आहेत. ह्याच्यामध्ये अगदी घरगुती वापरासाठी आहेत, छोट्या मोठ्या रेस्टॉरंटच्या स्वयंपाकघरासाठी आहेत, आणि अगदी मोठ्या प्रमाणात म्हणजे 500-1000 माणसांचा स्वयंपाक जिथं होतो आहे त्याच्यासाठीही आहेत. याच्यामध्ये पंखा चालवण्यासाठी वीज किंवा बॅटरीचा वापर केला जातो आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठलंही लाकूड जाळता येत नाही. त्याच्यासाठी इंधन गोळ्या, ज्या शेतातल्या काडी कचऱ्यापासून आज इंडस्ट्रीयल फ्युएल म्हणून बनवल्या जात आहेत, त्या इंधन गोळ्या किंवा पेलेट्स, बायोमास पेलेट्स हे ह्याचं इंधन आहे. बायोमास पेलेट्सचा वापर मुख्यतः औद्योगिक क्षेत्रात होत असल्यामुळे त्याची बऱ्यापैकी पेलेट्स बनवण्याचे कारखाने वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. तर त्याचा फायदा घेऊन आपल्याला ह्या शेगड्या वापरता येऊ शकतात. त्याच्या खेरीज सौर ऊर्जेचा वापर करून स्वयंपाक करण्यासाठी सुद्धा विविध आकाराचे प्रकारचे सोलर कुकर हे सुद्धा आज उपलब्ध आहेत. आणि ह्याच्यातही अगदी घरगुती स्वयंपाकापासून ते इन्स्टिट्यूशनल कुकिंग पर्यंत, म्हणजे मोठ्या आकाराचा पॅराबोलिक मिरर वापरून मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंपाक सुद्धा करता येऊ शकतो. अशा म्हणजे जिथे जिथे सौर ऊर्जा वर्षातला काही काळ तरी खात्रीशीर उपलब्ध आहे, आणि ज्यांना कुकर वापरायचा आहे त्यांच्याकडे स्वतंत्र जागा आहे, चांगला सूर्यप्रकाश त्या जागेवर पडतो आहे, अशा ठिकाणी ह्याचा सुद्धा वापर आपल्याला करता येऊ शकतो. सौर कुकरमध्ये आपण शिजवून करण्याचे सगळे पदार्थ तर करू शकतो, पण भाजण्याचे म्हणजे शेंगदाणे भाजणं उदाहरणार्थ, अशा प्रकारच्या गोष्टी सुद्धा सौर कुकरमध्ये होऊ शकतात. स्टीम कुकर म्हणजे जो कोळशावर चालणारा कुकर आहे त्याच्यात केवळ वाफेवरती शिजणारे सगळे पदार्थ होऊ शकतात. त्याखेरीज मग लोकांनी कल्पकतेने बासुंदी करण्यासाठी त्याचा वापर केलेला आहे किंवा केक करण्यासाठी केलेला आहे. इतर ज्या शेगड्या आहेत त्याच्यावर आपण वेगवेगळ्या पद्धतीचे पदार्थ शिजवू शकतो. परंतु मुख्यतः आता ह्या ज्या संपदा शेगड्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला एकदा इंधन भरायचंय आणि मग तो जाळ येत राहणार आहे. त्यामुळे फ्लेम कमी जास्ती करण्याची सोय याच्यात नाही. त्यामुळे याचाही वापर शक्यतो उकळून करण्याच्या पदार्थांसाठीच करावा. पण लाकूड घालून वापरण्याची ही जी साधी हातवाही शेगडी आहे त्याच्यावर मात्र सर्व प्रकारचा स्वयंपाक होऊ शकतो. तर अशी ही उचलून इकडे तिकडे नेता येतील अशी ही साधनं आहेत. त्याच्या खेरीज जी पक्की बसवलेली आहेत अशा प्रकारच्या चुली आणि शेगड्या सुद्धा करता येऊ शकतात. यासाठी आम्ही त्या त्या ठिकाणी, म्हणजे ज्या लोकांना ह्या चुली वापरायच्या आहेत त्यांची गरज काय आहे हे लक्षात घेऊन, इंधन कमी, धूर होणार नाही आणि त्यांच्या सगळ्या गरजा भागतील अशा चुली त्यांना करून त्याचं डिझाईन करून देतो आणि स्थानिक लोकांना प्रशिक्षण देऊन मग त्यांची रोजगार निर्मिती तिथे सुरू होते.
हॉटेल, रेस्टॉरंट, इको रिसॉर्ट जर मोकळी जागा असेल आणि लाकूड फाटा सहजगत्या उपलब्ध होणार असेल, तर ह्या ज्या दाखवलेल्या आहेत मोठ्या चुली, त्या सुद्धा करता येतात आणि त्यातून खूप कार्यक्षमता मिळते, कारण ह्या चुलींची रचना ही प्रत्यक्ष स्वयंपाकघरातल्या भांड्यांप्रमाणे केलेली असते. म्हणजे ह्याच्यातल्या एका तोंडावरती भात केला जाईल, दुसऱ्या तोंडावरती डाळ शिजवली जाईल, अशीच त्याची रचना असते. त्यामुळे भांड आपण चुलीच्या आतमध्येही घालू शकतो आणि त्यातून भांड्याला जास्ती चांगली उष्णता मिळते आणि अतिशय कार्यक्षम अशा या चुली असतात, ज्याच्यातनं म्हणजे ह्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये जिथे व्यावसायिक एलपीजी सिलेंडर सहजगत्या पोचू शकत नाही, त्या ठिकाणी ह्या चुलींमुळे लोकांना स्वयंपाक करणं शक्य होतं. याशिवाय बसवले जाणारं आणखी एक महत्वाचं उपकरण म्हणजे बायोगॅस संयंत्र. बायोगॅस संयंत्रामध्येही अनेक प्रकार आहेत आणि आकारही आहेत. घरगुती बायोगॅस संयंत्र शहरी भागामध्ये सुद्धा वापरता येऊ शकतं, ज्याच्यामध्ये खरकटं अन्न, भाजीपाल्याचा कचरा, अशा प्रकारचा कचरा घालून आपण किमान एक वेळचा स्वयंपाक तरी होईल एवढा बायोगॅस एका घरामध्ये तयार करता येणं शक्य आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या कचऱ्याचा म्हणजे भाजीचं शेती असेल तर त्याच्यातला जो कचरा उरतो, किंवा बाजार असेल जवळ तिथला कचरा, असा वापरता येऊ शकतो. त्याचबरोबर शेणाचाही वापर करणारे बायोगॅस संयंत्र आहेत. विविध प्रकारची बायोगॅस संयंत्र आहेत, घरगुती वापरासाठी आहेत, तशीच ती हॉटेल व्यावसायिकांसाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहेत. कारण हॉटेलला जर जागा असेल बायोगॅस संयंत्र बसवण्याची, तर त्यांनी जरूर हे करायला पाहिजे, कारण स्वयंपाकघरात तुम्हाला गॅसच्याच सगळ्या सुविधा मिळतात आणि शिवाय तुमचा हॉटेलमध्ये तयार होणारा जो काही अन्न पदार्थाचा कचरा आहे, तो आपल्याला ह्या बायोगॅस संयंत्रामध्ये जिरवता येतो. म्हणजे कचऱ्याची समस्याही आपल्याला सोडवता येते आणि आपल्याला एलपीजी आणि इतर इंधनांमध्ये बचत करता येते. तर अशा प्रकारचे विविध तंत्र ही नवीकरणीय ऊर्जेवर आधारित, म्हणजे सौर ऊर्जा आणि जैव ऊर्जा मुख्यतः याच्यावर आधारित अशी विविध प्रकारची आणि विविध गरजा भागवणारी अशी स्वयंपाक साधनं आज बाजारामध्ये उपलब्ध आहेत. अ, ग्रामीण भागामध्ये हेही चित्र मी पाहिलेलं आहे की एलपीजीच्या सिलेंडरचा असा वापर केला जातो स्वयंपाकासाठी. पण महत्वाचा संदेश हा या सगळ्यातनं हा आहे की स्वयंपाकघरामध्ये आपण महिलांच्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण वातावरणावरती आणि पर्यावरणावरती होणारे बदलही टाळू शकतो आणि त्याचबरोबर वापरणाऱ्यांना ज्या सुविधा हव्या आहेत त्या सगळ्या सुविधा मिळतील अशी साधनं बनवणं शक्य आहे. ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांनी अतिशय तुटपुंज्या आर्थिक निधीच्या जोरावरती आणि अतिशय तुटपुंजी अशी प्रयोगशाळेची व्यवस्था आहे अशा ठिकाणी कामं करून जे काही उत्पादनं बनवलेली आहेत ती त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगितली. पण ह्यात जर योग्य पद्धतीने अर्थसहाय्य मिळालं, चांगल्या प्रयोगशाळा मिळाल्या, तर अधिक चांगल्या प्रकारची आणि अनेक विविध प्रकारची स्वयंपाक साधनं तयार होऊ शकतात. हा एक आमचा विश्वास आहे. क्लीनर कुकिंग कोएलिशन ही जी जागतिक पातळीवरची संघटना आहे, आम्ही एक असा लोकांना म्हणतो आहोत की आपण एक ध्येय ठेवूया की सगळ्या लोकांसाठी स्वच्छ, म्हणजे पारंपरिक साधनांपेक्षा स्वच्छ, म्हणजे यात पारंपरिक साधनं म्हणजे खनिज इंधनांचा वापर करणारी साधनं सुद्धा, कारण त्यातूनही पर्यावरणावरती परिणाम होतो आहे. त्यामुळे ही सर्व लाकूड फाटा जो जंगल तोडून काढलेला आहे आणि खाणीतनं काढलेलं पेट्रोलियमवर आधारित इंधनं, ह्या सगळ्यांपासून दूर जाऊन आपण नवीकरणीय ऊर्जेवर आधारित आणि तरीही लोकांना परवडणारी अशी स्वयंपाकाची ऊर्जा 2030 सालापर्यंत पुरवणं शक्य आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र प्रयत्न करायला पाहिजेत आणि 2050 सालापर्यंत संपूर्ण स्वयंपाक घरं सगळ्या जगातली ही कार्बन न्यूट्रल होऊ शकतात. तर याच्यासाठी एक प्लेज आहे ह्या वेबसाईटवरती cleanercooking.org. तिथंच तुम्हाला आमचे 2-3 पोझिशन पेपरही डाउनलोड करता येतील, ज्याच्यामध्ये हा विषय अधिक विस्ताराने मांडलेला आहे की हे कसं घडू शकतं आणि का घडायला हवं आहे, याच्याकडे या दृष्टीने का बघायला हवं आहे. तर आपण जरूर या वेबसाईटला भेट द्यावी.
मी इथं थांबते आहे. आपले काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करूया. समुचित.com ही वेबसाईट आहे. त्याच्यावरती यातल्या काही साधनांची माहिती आपल्याला मिळेल. वेबसाईट अपडेट करायला सुद्धा आम्हाला वेळ झालेला नाही गेल्या काही वर्षांमध्ये. ऊर्जाबॉक्स.com ह्याही वेबसाईटला आपण भेट द्यावी. विशेषतः मी जो कुकिंग फॉर क्लायमेट हा उपक्रमाचा उल्लेख केला, त्याची प्रेरणा ही ऊर्जा बॉक्सच्या कामामधनं आलेली आहे. आणि तिथं तुम्हाला अधिक तपशिलांनी ह्या विविध साधनांचा एकत्रितरित्या कसा वापर करता येतो याच्या बद्दलची अधिक माहिती आणि व्हिडिओ सुद्धा बघता येतील. धन्यवाद. काही प्रश्न आलेले आहेत चॅटमध्ये, तर ते आपण आधी घेऊया. सूर्यचूल कुठे मिळू शकेल? तर ऊर्जा बॉक्स हे जे मी उल्लेख केला आता, ऊर्जाबॉक्स.com या वेबसाईटवरती त्यांचा पत्ताही आणि नंबरही आपल्याला मिळू शकेल. आत्ता तुम्हाला उद्या सूर्यचूल पाहिजे अशी मात्र परिस्थिती नाहीये, कारण प्रचंड मागणी असल्यामुळे थोडा वेळ थांबण्याची तयारी असायला हवी. पण चांगल्या प्रकारच्या एक दोन तीन सूर्यचुलीची डिझाईन्स त्यांच्याकडे आहेत, तिथून आपल्याला मिळू शकते. हा सराई कुकर काय आहे? त्यांनी सराई कुकर घेतला हा असं सर, बोलतात. सराई कुकर हे जो मी वाफेवर चालणारा समुचित कुकर आहे त्याचं हे त्याचं आधीचं डिझाईन आहे. ज्याला सराई कुकर असं नाव होतं, पण त्याच नावाने त्याचे नवीन डिझाईनला सुद्धा बरेच लोक ओळखतात. पण त्या रचनेमध्ये खूपच आता बदल झालेले आहेत. त्याच्यात बऱ्याच सुधारणा करून आम्ही आता अ, त्याची रचना म्हणजे अधिक कार्यक्षम आणि फेल सेफ. कारण बऱ्याच लोकांना असं होतं की कोळशावरती स्वयंपाक करताना विशेषतः सुरुवातीचा एक महिनाभर थोडी अंदाज यायला वेळ लागतो की नेमका कोळसा पेटतोय की नाही, मग त्याच्यावरती किती पाणी घालायचं, मग पाणी जास्ती झालं तर प्रॉब्लेम येतो. तर या समस्या बऱ्याचशा कमी करण्यासाठी रचनेमध्ये आम्ही बदल केलेले आहेत. त्यामुळे अधिक युजर फ्रेंडली, अधिक कार्यक्षम आणि अधिक सेफ असं नवीन डिझाईन आहे, ज्याला आम्ही समुचित स्टीम कुकर असं म्हणतो. आता हा जो कोळसा आहे की जो सांगितलं की पुण्यामध्ये मिळेल, तर हा मग कोळसा जर काळी कचऱ्यापासून केला तर लोकांना स्वतःला कोळसा तयार करता येईल का? करता येऊ शकतो. त्यासाठी म्हणजे ज्यांच्याकडे बाग आहे विशेषतः, तर आणि झाडांचे फांद्या पडत असतात, नारळाच्या झावळ्या पडतात, किंवा झाडं लहान राहावीत म्हणून थोड्याशा फांद्यांची काटही केली जाते. शिवाय पालापाचोळा पडत असतो. तर या आणि घरामध्ये जर नारळ खोबऱ्याचा वापर होत असेल तर नारळाच्या करवंट्या पण असतात. तर अशा प्रकारचा जो काही कचरा आपल्या आजूबाजूला आहे त्याच्यापासून आपण कोळसा करू शकतो. त्याच्यासाठी कोळशाची भट्टी सुद्धा आम्ही विकसित केलेली आहे. किंवा मी मगाशी जी दाखवली गॅसिफायर शेगड्या, त्याच्यामध्ये जर हा काडी कचरा आपण इंधन म्हणून वापरला तर आपल्याला ज्या गॅस जळतो आहे त्याच्यावर स्वयंपाकही करता येईल आणि शिवाय त्यातनं कोळसा काढता येतो. तर तो कोळसा आपल्याला ह्या कुकरमध्ये वापरता येऊ शकतो. न्यूट्रिशनल व्हॅल्यूवर प्रश्न आहे. अ, हा, समुचित स्टीम कुकर अँड चारकोल इज अवेलेबल ॲट समुचित ऑफिस. आत्ता तुम्हाला ऑर्डर द्यावी लागेल. एक 10 एक दिवस तरी लागतील. कोळसा आहे उपलब्ध, कुकर साठी मात्र वेळ थांबतो. आवाज गेलाय. आवाज गेलाय. हॅलो, येतंय का ऐकू? आला आला. हा. न्यूट्रिशनल इफेक्टचा तुम्ही कुठली कशा काय जाळून करता आहात याच्याशी काही संबंध नाही. न्यूट्रिशनल इफेक्टचा संबंध कशाशी आहे तर कमी तापमानाला जर आपण अन्न शिजवलं
तर त्याच्यामधले म्हणजे विटॅमिन्स वगैरे हे उडून जात नाहीत असं एक म्हटलं जातं. शिवाय आपण जेव्हा वाफेचा वापर करतो मुख्यतः शिजवण्यासाठी, तर तिथे आपोआपच मग तेलाचा वापर कमी होतो. तर तोही एक आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचा भाग आहे. त्यामुळे गॅसवर सुद्धा तुम्ही मंद गॅसवरती जर वेळ दिला पुरेसा शिजवायला, तर त्याच्यातही तुम्हाला चवीचा आणि न्यूट्रिशनचा इफेक्ट मिळणार आहे. परंतु कोळसा वापरून जेव्हा आपण स्वयंपाक करतो तेव्हा हे आपोआपच घडतं, म्हणजे आपल्याला त्याच्यासाठी काही वेगळा निर्णय घ्यावा लागत नाही. सतत स्कीम फॉर कंप्रेस्ड बायोगॅस इज नाऊ बिंग प्रमोटेड. याच्यामध्ये असं आहे की ज्या ठिकाणी बायोगॅस तयार करण्यासाठी लागणारा फीड स्टॉक, म्हणजे जे आपण बायोगॅस संयंत्र घालणार, हा हा पदार्थ जर खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे टनावारी जर तयार होत असेल, म्हणजे उदाहरणार्थ साखर कारखान्यांमध्ये किंवा मोठमोठे जे खाटीकखाने आहेत त्या ठिकाणी, तर अशा ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर वरती जैविक कचरा निर्माण होतो आहे. तर त्या ठिकाणी तो आपण मोठा बायोगॅस संयंत्र बांधू शकतो आणि मग त्याच्यातनं जो टनावारी गॅस बाहेर येतोय तो त्याच्यातला कार्बन डायऑक्साईड काढून टाकायचा, फक्त मिथेन घ्यायचा, मग तो सिलेंडर मध्ये भरायचा आणि मग हे बायो सीएनजी असं याला म्हटलं जातं. तर अशा प्रकारचे सिलेंडर वाटायचे. हा उद्योग करणं शक्य आहे. शहरांच्या पातळीवरती सगळ्या घरांमधनं, सगळ्या आस्थापनांमधनं, सगळ्या हॉटेलांमधनं थोडा 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 असलेला जैविक कचरा गोळा करायचा आणि तो एका ठिकाणी आणायचा आणि मग त्याचा बायोगॅस करायचा. याच्यामध्ये आपण जे डिझेल जाळतो त्याचा कोणीच हिशोब करत नाही. तो जर केला तर हे फार पर्यावरणपूरक आहे असं म्हणता येणार नाही. त्यामुळे कंप्रेस्ड बायोगॅसचे सिलेंडर भरून ते पुरवणं हे शक्य आहे, पण ते काही ठिकाणीच पर्यावरणपूरक पद्धतीने करता येऊ शकतं. सार्वत्रिक हा उपाय होऊ शकत नाही. जसं सगळ्याच नवीकरणीय ऊर्जेच्या बाबतीत आपल्याला हे म्हणता येईल की सेंट्रलाइज जनरेशन आणि डिस्ट्रीब्युशन हे पर्यावरणपूरक बरेचदा ठरत नाही. सौर ऊर्जेचा जरी आपण विचार केला की एकाच ठिकाणी मोठ्या क्षेत्रफळावरती सोलर पॅनल बसवायचे आणि मेगावॉट स्केलला वीज निर्माण करायची, याच्यामध्ये आपण पर्यावरणाचं नुकसान करतो आहोत. त्याच्या उलट प्रत्येक घराच्या छपरावरती सौर पॅनल बसवणं हा जास्ती चांगला पर्याय आहे. आणि बायोगॅसच्या बाबतीतही हेच आहे की ज्या ठिकाणी कचरा निर्माण होतोय तिथं त्या कचऱ्याचं तिथल्या तिथेच बायोगॅसमध्ये रूपांतर करून तो वापरणं हे अधिक पर्यावरणपूरक आहे. डिसेंट्रलायझेशन इज अ बेटर ऑप्शन फॉर ऑल रिन्युएबल एनर्जी ऍप्लिकेशन्स. स्वयंपाकाच्या बाबतीतही हे तितकंच खरं आहे. सौर चुलीची आणखी माहिती मिळेल का? खरंच पूर्णपणे वापर होईल का अशी शंका आहे. वेळ किती लागेल? सौर चुलींच्या बाबतीत असं आहे की ऊन असायला हवं ही एक प्राथमिक अट आहे. आणि ग्रामीण भागामध्ये याच्यात मर्यादा अशी येते की माझ्या घरासमोर जर असंच मी अंगणामध्ये सोलर कुकर लावून ठेवला आणि येता जाता जाणाऱ्या कुत्र्यांनी त्याच्यावर तंगडी वर केली किंवा काय म्हैस येऊन पाय देऊन गेली, असं काही घडू शकतं. त्यामुळे तुमची स्वतंत्र जागा जी वेल गार्डेड आहे अशी असणं आवश्यक आहे. शहरामध्ये आपण जर आपल्या डोक्यावरती गच्ची असेल त्याचा वापर करू शकतो, पण हल्ली आजूबाजूला मोठ्या बिल्डिंगा झाल्या की ऊन येत नाही. जर गॅलरी असेल, बाल्कनी असेल आणि जिथं चांगलं ऊन येत आहे अशी परिस्थिती असेल तर सौर कुकरचा वापर निश्चित होऊ शकतो. त्यामुळे ज्यांच्याकडे अशी जागा आहे की जिथे दिवसातला बराच वेळ बऱ्यापैकी ऊन येतं आहे, त्यांनी सौर चुलींकडे जरूर जरूर जायला हवं. सौर चुलीमध्ये विविध प्रकारचा स्वयंपाक केला जातो. मी पुन्हा एकदा उल्लेख करते ऊर्जाबॉक्स.com या वेबसाईटवरती आणि त्यांचं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती जाऊन आपण बघा. किती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सौर चुलीत होऊ शकतात याची आपल्याला माहिती मिळेल. पावसाळ्यामध्ये याचा वापर होणार नाही. वेळाचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये आता विविध प्रकारचे सौर चुली आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला कमी वेळात पटकन शिजायला हवं असेल तर पॅराबोलिक मिररवाला पण छोटा घरात वापरता येईल असाही कुकर मिळू शकतो, ज्याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे कालच आम्ही एके ठिकाणी प्रदर्शन केलेलं होतं, तर तिथे अक्षरशः 15-20 मिनिटामध्ये कढईभर पाण्याला उकळी यायला लागली. तर हे शक्य आहे. तुम्हाला वेळ वाचवायचा असेल तर त्यासाठी वेगळे सौर कुकर वापरा.
वापरावे लागतील. जर वेळाची अडचण नसेल तर जो बॉक्स टाईप पेटीसारखा जो सौर कुकर असतो तो निश्चितच उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे आणखी तुम्हाला माहिती हवी असेल, अगदी प्रात्यक्षिकही हवं असेल, तर ऊर्जा बॉक्सशी आपण संपर्क साधू शकता. विशाखा चंदेरे असं त्यांचं नाव आहे. खराब झालेलं अन्न, भाजीपाला, वेस्ट, शेण यापासून छोटा बायोगॅस घरगुती कसा तयार करता येईल आणि सौरचूल बाजारात मिळते का? तर सौरचुलीचे विक्रेते आता खूप कमी आहेत, पण जे आहेत त्या पुण्यामध्ये ऊर्जा बॉक्स यांच्याकडे सौरचूल आज उपलब्ध, म्हणजे त्यांच्याकडे बुकिंग होऊ शकतं. आज उपलब्ध आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. अन्न, भाजीपाला यापासून घरगुती बायोगॅस संयंत्र तयार करण्याची सुद्धा आता गरज नाही, पण तयारच करायचं असेल तर त्याच्यासाठी अप्रोप्रिएट रुरल टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट या संस्थेने त्याचं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत, ते आपल्याला बघता येतील. पण आज अशी तयार बायोगॅस संयंत्र बाजारात उपलब्ध आहेत. पुण्यामध्ये वायू बायोगॅस या नावाने हे संयंत्र शहरी भागासाठी खास तयार केलेलं आहे. त्याचाही आपण जरूर विचार करावा. प्रियदर्शन सहस्रबुद्धे असं यांचं नाव आहे, पण वायू बायोगॅस म्हणून आज गुगल सर्च केलं तर आपल्याला सहजपणे याची माहिती मिळू शकते. कांडी कोळसा नेहमी उपलब्ध असतो का आणि मुंबईत पाठवू शकता का? मुंबईत पाठवणं जरा अवघड आहे, कारण कोळशाची वाहतूक करण्यावरती काही मर्यादा आहेत. कांडी कोळसा फुटून, म्हणजे त्याच्यावर दाब पडला की त्याची पावडर होऊ शकते. कांडी कोळसा पुण्यामध्ये तरी आज बऱ्यापैकी योग्य, म्हणजे त्याची लिंक आम्ही बसवलेली आहे आणि आत्ता सुद्धा आमच्याकडे कांडी कोळसा उपलब्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या शेगड्यांसाठी वेगवेगळे इंधन म्हणजे कोळसा वापरावा लागेल का? एकाच शेगडीत आपण लाकडी कोळसा, जैविक लाकडी कोळसा हा पण जैविकच कोळसा असतो, पण लाकडी कोळसा आणि पर्यावरणपूरक कोळसा आपण एकत्रही वापरू शकता. म्हणजे थोड्या ब्रिकेट आणि थोडा बाजारात मिळालेला लोणारी कोळसा असंही वापरता येईल. बार्बेक्यू साठी सुद्धा हे कॉम्बिनेशन वापरता येऊ शकतं. कोळशाच्या शेगडीमध्ये कांडी कोळसा आणि कोळसा हे दोन्ही वापरता येतात. म्हणजे कोळशावरती चालणाऱ्या जी काही स्वयंपाक साधनं आहेत तिथे आपण कांडी कोळसा आणि लाकडी कोळसा हे दोन्हीही वापरू शकतो. धन्यवाद शैलजा. एक सगळ्यांना अजून विनंती. प्रश्न असा हा. आहे की म्हणजे फक्त ज्या शिजवायच्या गोष्टी आहेत त्याच होतील ना? कुठे पोळ्या करणे, डोसे करणे वगैरे असं जिथे म्हणजे हीट हाय लागते त्या गोष्टी नाही करता येणार ना? करता येऊ शकतात पेलेट्सच्या शेगड्यांवरती. अच्छा. मग ते तर पेलेट्स. पेलेट्सच्या ज्या पंखेवाल्या शेगड्या आहेत त्याच्यावरती अगदी हाय हीट वरती गॅस इतका भराभर जरी नाही तरी त्याच्यावरती सर्व प्रकारचा स्वयंपाक होऊ शकतो. ह्याच्यामध्ये असं आहे की आपल्याला म्हणजे त्या साधनाची सवय व्हावी लागते की ते कशा पद्धतीने वापरायचं. आता याच्यामध्ये जो पंखा आहे, पंख्याच्या वाऱ्यामुळे आपल्याला बऱ्यापैकी वेगाने या पेलेट्सचा म्हणजे बेसिकली गॅस होतो आणि तो गॅस खूप चांगल्या उष्णतेला जळतो आणि आपल्याला पंख्याचा वेग कमी जास्ती करून थोडंसं फ्लेम कंट्रोल सुद्धा करता येणं शक्य आहे. आत्ता हॉटेल व्यावसायिकांची जी समस्या निर्माण झालेली आहे त्याच्यामध्ये ह्या पेलेटच्या पंखेवाल्या शेगड्या हे सगळ्यात चांगलं उत्तर आहे त्यांच्यासाठी. आणि आम्ही अशी पहिली शेगडी कोथरूडमध्ये झिलियन बिस्ट्रो हे रेस्टॉरंट आहे त्या ठिकाणी आत्ता ह्या पेलेटवाल्या शेगड्या आणि वीज, म्हणजे विजेवर चालणारे काय फ्रायर आणि टोस्टर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, एक इंडक्शन स्टोव्ह आणि पेलेटवरती त्यांचा संपूर्ण चायनीज रेस्टॉरंट आहे. त्यामुळे चुलीवरचं चायनीज खाण्यासाठी आपण तिथं जाऊ शकता आणि ती शेगडी वापरत असलेली बघू पण शकता. आणि इतरही हॉटेल व्यावसायिक हळूहळू त्यांच्या ऑर्डर्स येत आहेत आणि तिकडे ह्या शेगड्या आम्ही पुरवतो आहोत. अजून कोणाला काही प्रश्न आहेत? हॅलो प्रिया मॅडम, कविता बोलतेय मी. हॅलो. अ, हॅलो. इतक्यात तुमचं कुठे आहे का प्रदर्शन? या महिन्यात, पुढच्या महिन्यात कुठे? आमचं आता एक दोन होती ती मिस झाली.
नाही, प्रदर्शन आता कुठेच नाहीये, कारण आज माझ्याकडे दाखवायला पण काही नाहीये. शेगडी बर. अशी परिस्थिती आहे. ऑर्डर्स पेंडिंग आहेत, त्याच पुरवण्याकडे आम्ही लागलो आहोत. पण हे जर परिस्थिती हळूहळू स्थिरावली तर आपण जरूर करू शकतो. काल जे प्रदर्शन होतं ते सासवडला ग्रामगौरव प्रतिष्ठानच्या आवारामध्ये, ते तिथे त्यांचा महिला दिनाचा कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये तिथे आम्ही एक समुचित आणि ऊर्जा बॉक्स आणि बायोगॅस हे तिघही हो. मिळून तिथं एक डेमॉन्स्ट्रेशन सेंटर आम्ही उभं करण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर त्या ठिकाणी आपल्याला आणखी 1-2 महिन्यांनी सर्व प्रकारची ऊर्जा साधनं, बायोगॅस नुकताच त्यांचा चालू झालेला आहे, सोलर कुकरही त्यांच्याकडे आहे, चुलीवरती ते आत्ता सगळा स्वयंपाक त्यांचा तिथला चालू आहे, त्यांचं ट्रेनिंग सेंटर आहे. तिथे त्यांच्या ज्या जुन्या बऱ्याच वर्षांपासून ते चुली वापरतायत त्यातही आम्ही आधुनिक डिझाईन त्यांना करून देतो आहोत. तर तिथे आपल्याला ही सर्व प्रकारची साधनं एकत्र बघणं शक्य आहे. पण त्याला थोडा अजून वेळ लागणार आहे. म्हणजे गेल्या एक 5-6 महिन्यापासून आम्ही याच्यावर काम करतो. ही आजची अनपेक्षित परिस्थिती उद्भवल्यामुळे अचानक या विषयाला महत्त्व प्राप्त झाले. हो, करेक्ट. आणि तुम्ही सोसायटीज मध्ये येऊन पण डेमोज वगैरे देता का कोणी तुमच्या टीम मधलं? मोठी सोसायटी देत असेल तिथे सुद्धा देत इन्व्हाइट होतो आम्ही केलं. पूर्वी, पण आत्ता कुणालाच वेळ नाहीये ही परिस्थिती. हो, पण हो, करू हो, शकतो हो. आपण. बर, ओके, थँक्यू. नॅचरल गॅसवर प्रश्न आहे. 1 मिनिट, मी परत चॅट उघडते. नॅचरल गॅस कसा तयार करतात? MNGL. तर नैसर्गिक वायू असं जरी याला म्हटलं जात असलं तरी हेही खनिज इंधनच आहे. जसं पेट्रोलियम म्हणजे क्रूड ऑइल जसं खाणीमधनं काढलं जातं त्याच्या जोडीलाही नॅचरल गॅस बाहेर येत असतो. अ, तर आपल्याकडे विशेषतः कावेरी नदीच्या खोऱ्यामध्ये नैसर्गिक वायू सापडलेला आहे आणि तिकडे आसाम च्या परिसरामध्येही नैसर्गिक वायूचे साठे आहेत. त्यामुळे नैसर्गिक वायू बऱ्यापैकी आपल्याकडे म्हणजे भारतातच मिळतो. त्याच्यावर काही वेगळं प्रोसेसिंगही करायला लागत नाही. खनिज इंधनांमधलं सगळ्यात स्वच्छ इंधन म्हणून ह्या गॅसकडे बघितलं जातं आणि त्यामुळे सर्व अ, जागतिक पातळीवरती आता प्रयत्न असा चालू आहे की कोळशाचा वापर शक्य तितका पूर्णपणे थांबवणे आणि पेट्रोल डिझेलवरती जे काही चालतं आहे ते एकतर विजेवर चालवणे किंवा तसं शक्य नसेल तर नैसर्गिक वायूवर चालवणे. म्हणजे आणखी कदाचित एक शतकभर आपल्याला नैसर्गिक वायूचा वापर होत असलेला दिसेल, पण पेट्रोल डिझेल आणि कोळसा हे हळूहळू बाद होत जातील असं आत्ताचं तरी चित्र आहे. त्याखेरीज क्रूड ऑइलचं पेट्रोल आणि डिझेल करण्याच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये नैसर्गिक वायू बाहेर पडत असतो. नैसर्गिक वायू हा रासायनिक दृष्ट्या मिथेन आहे. मिथेन गॅसच आहे. त्यामुळे बायोगॅस मधलाही जर आपण कार्बन डायऑक्साईड काढून टाकला तर मिथेनच उरतो आणि ह्या खाणींमधनही मिथेनच निघतो आहे. त्यामुळे अशी पण एक कल्पना आहे की ह्या पाईप पाईप जे आहेत नैसर्गिक वायूचे त्यातनं आपण बायोगॅस मधनं काढलेला मिथेन सुद्धा पुरवू शकतो पुढे जाऊन. असंही घडू शकतं. अं, नैसर्गिक वायू काही प्रमाणात म्हणजे LNGच्या रूपाने सुद्धा आपण आयात करतो ना, म्हणजे हो, हो, बरोबर आहे. अगदीच त्याच्यामध्ये सगळा. नाही, सगळाच्या सगळा आपल्याकडे होतो असं नाही. पण MNGL चा तरी पुरवठ्यावरती आता परिणाम झालेला नाही. नैसर्गिक वायूच्या बाबतीत असं आहे की आपल्याला इराणमधनं सुद्धा नैसर्गिक वायू मिळू शकतो आणि मध्य आशिया म्हणजे जे सोव्हिएट युनियनचे भाग असलेले जे काही देश आहेत त्या काही देशांमध्ये सुद्धा नैसर्गिक वायूचे साठे आहेत. आणि सगळ्यात सोपा मार्ग हा वायू आपल्याकडे आणण्याचा हा आहे की पाईपलाईन टाकणे आणि त्या पाईपमधनं तो गॅस मग वाहत वाहत येईल. परंतु त्या भागातनं भारताकडे येणारी पाईपलाईन ही अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधून जावी लागेल आणि आपले म्हणजे त्या पाईपलाईनच्या सुरक्षेच्या बाबतीत साशंकता असल्यामुळे हे काम पूर्ण होत नाहीये. त्यामुळे आपण काय करतो की नैसर्गिक वायू जो वायू स्वरूपात टँकरमध्ये भरून आपण आणू शकत नाही म्हणून त्याचं आधी ऊर्जा खर्च करून
लिक्विड नॅचरल गॅसमध्ये रूपांतर केलं जातं. मग ते शिपिंग चे जे टँकर्स असतात तेलाचे त्याच्यामध्ये भरून तो समुद्रमार्गे येतो आणि मग पुन्हा या लिक्विड नॅचरल गॅसचे मग वायू करून कंप्रेस्ड CNG चे सिलेंडर भरणं किंवा पाईपमधनं तो सोडणं, हे असा सगळा हा द्राविडी प्राणायाम आहे. मगाशी एक चॅटमध्ये जी कमेंट आली की कतारकडनं आपल्याला नॅचरल गॅस आता मिळतो आहे, तर हे बरोबर आहे. पण देशांतर्गत पुरवठा आता वाढवलेला आहे, त्यामुळे अजून तरी नॅचरल गॅसवर काही परिणाम झालेला आपल्याला दिसत नाहीये. कारण आपले साठे सुद्धा तसे मर्यादित आहेत म्हणजे हो, म्हणजे किंवा हे युद्ध असंच चालू राहिलं तर तिथेही आपल्याला अडचणी तेही येताना आपल्याला दिसतील. हो हो, बरोबर आहे. हायड्रो पॉवर प्रोजेक्ट हा काय प्रकार आहे आणि शक्य आहे का? हायड्रो पॉवर म्हणजे तुम्ही पाण्याच्या प्रवाहावरती वीज निर्मिती करणं. ह्याचा स्वयंपाकाच्या ऊर्जेत काही उपयोग होऊ शकत नाही, पण वीज निर्मिती याच्यावर होऊ शकते आणि मोठे धरणं बांधून हायड्रो इलेक्ट्रिसिटी जनरेट करणं हे आता बदनाम झालेला विषय आहे. परंतु छोट्या छोट्या झऱ्यांवरती छोटे छोटे टर्बाईन लावून स्थानिक पातळीवरती वापरण्यासाठी वीज निर्माण करणं म्हणजे पुन्हा एकदा डिसेंट्रलायझेशन, ह्या पद्धतीचे प्रकल्प भारतातही काही ठिकाणी आहेत. आणि एक स्वच्छ वीज मिळवण्याचं ते एक साधन आहे. मला माहितीये की अजून पुष्कळ प्रश्न आहेत. 9 वाजायला आले तरी प्रश्न येत आहेत. आणि मगाशी मी म्हणाले तसे की हे सेशन एकदा इंग्लिशमध्ये पण करा, अशी पण एक मागणी आली होती. तर आपण बघू आपल्याला तसं जमलं तर. त्यामुळे आपण अतिशय सोप्या शब्दामध्ये प्रियदर्शिनी ते सगळं समजावून सांगितलंय. त्यामुळे ते कुठेतरी किचकट आहे, तांत्रिक आहे, कळत नाही असं काही कोणाला वाटलं नाही. आणि सध्या हा विषय खास करून ऐरणीवर आल्यामुळे तो अजूनच त्याच्यावरती प्रश्न असणार आहेत. इथे चॅटमध्ये शैलजाताईंनी दिले तसे त्या 2 वेबसाईट आहेत त्या आपण बघू शकतो. दोन्ही नंबर्स दिलेले आहेत. प्रियदर्शन सहस्त्रबुद्धे आणि विशाखा चांदेरे यांचे समुचित.com, ऊर्जाबॉक्स.com या साईट्स आहेत. त्याखेरीज मला वाटतं ह्यांचेच याच लोकांचे यूट्यूबवरती व्हिडिओज आहेत. समुचितचा पण नंबर दिलेला आहे. तर आपण तिथून अजून माहिती मिळवूया. आणि आपल्याला इतकं चांगलं सेशन इतक्या सोप्या शब्दात समजलं याबद्दल मला तरी वैयक्तिक काहीच आश्चर्य वाटलं नाही, कारण तीच अपेक्षा होती. पुन्हा एकदाच ज्या विषयावरनं आपण सुरुवात केली ती जाण्यापूर्वी म्हणजे शेकडो हजारोंच्या संख्येने परवा दिवशी 20 तारखेला शुक्रवारी दुपारी 4 वाजता औंधच्या पुणे मनपाच्या वॉर्ड ऑफिसमध्ये ते ब्रेवन चौकापासून जवळ आहे, जे भीमसेन जोशी सभागृह वगैरे त्या भागामध्ये आहे. तिथे अवश्य या. आपल्याला जी झाडं बोलू शकत नाहीत, पक्षी, कीटक, प्राणी, मुंगूस असेल, साप असेल, बेडूक, कासव, हे कोणीही बोलू शकत नाहीत. त्यांच्या वतीने तिथे बोलण्याची आपली ही एकमेव संधी आहे आणि शुक्रवारची दुपारची वेळ आहे. तर अवश्य या. तुमच्याबरोबर तुमच्या घरच्या लोकांना, मित्रमैत्रिणींना घेऊन मोठ्या संख्येने या आणि आपण ही काहीही झालं तरी ही 700 झाडं आपण वाचवायची आहेत. तर परवा आपण भेटूया. आज आल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. 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 गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू ऑल.